नमस्कार मैत्रिणो, मी कविता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण आपल्या मुलांसाठी सगळं काही करतो. शाळेचे प्रोजेक्ट असो किंवा रोजची छोटी मोठी कामे असो. पण जेव्हा ते 13 वर्षाचे होतील तेव्हा त्यांना जगाचा सामना करावा लागेल आणि ते जगाचा सामना करण्यासाठी तयार आहेत का? तर आज आपण अशा 4 गोष्टीबद्दल बोलणार आहोत, ज्या त्यांना 13 वर्ष व्हायच्या आधी नक्की तुम्ही शिकवा. यामध्ये आपण मुख्य 4 स्किल बघणार आहोत. पहिलीची स्किल आहे हार पचवायला शिकणं. आता त्यांना हार पचवायला शिकवा. आजकाल मुलं छोटीशी हारही सहन करू शकत नाही. माझं उलटं आहे. माझी मुलगी हार बिलकुल सहन करू शकत नाही. त्यांना घरात खेळताना मुद्दाम हरवा. त्यांना समजवा की हरणं ही आयुष्याची एक साधी गोष्ट आहे. राग येणं वाईट नाही, पण वस्तू तोडणं चुकीचं आहे, हे त्यांना प्रेमाने सांगा. काही मुलं वस्तू तोडतात, पण तेही आपल्यावरती अवलंबून आहे. आपण जसं घरात वागतो, राग आल्यावरती तसेच मुलंसुद्धा वागतात. दुसरी स्किल आहे घरची बेसिक कामं. घरची बेसिक कामं तुम्ही त्यांना शिकवायचं आहे. सोफा लावणं, प्लेट्स धुणं किंवा भांडे लावणं, अशा छोट्या-मोठ्या कामं तुम्ही त्यांना शिकवायचे. कुठं काय ठेवलं, कोणत्या डब्यामध्ये काय ठेवलं. जेव्हा तुम्ही आजारी पडाल तेव्हा तेच तुम्हाला काढून देईल किंवा ते तुम्हाला एखादा पदार्थ करून देईल. खिचडी बनवणं, पोहे करणं किंवा एखादी उसळ हलवणं, ती स्वतः उसळ फ्राय करून खाणं, अशा छोट्या-मोठ्या गोष्टी तुम्ही त्यांना शिकवायचं आहे. जेव्हा आजारी पडल्यावरती ते स्वतः करून खातील किंवा तुम्ही बाहेर गेले असतील कुठं किंवा ते घरी पटकन आले असेल शाळेतून, तर ते स्वतः करून खातील. अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना घरची बेसिक कामं शिकवायची आहे. घरचे झाडू मारणं, स्वच्छता ठेवणं. बघा, जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा माझे घरचे आले होते. तेव्हा माझ्या मुलाला सर्व पदार्थ, सर्व जे साहित्य आहे ते मी कुठं ठेवलेलं आहे ते त्याला सगळं काही माहिती होतं. कारण मी त्याला सांगितलेलं होतं, मी त्याला शिकवलेलं होतं तसं. तर त्यांनी सगळं काही काढून दिलं माझ्या घरच्यांना. जे आम्ही बाहेरगावी राहतो आणि घरचे आले होते, तर त्याने सगळं काढून दिलं. तर तुम्ही अशा पद्धतीनं मुलांना शिकवायचं आहे. ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा. आता तिसरीची स्किल आहे डिजिटल सुरक्षितता. इंटरनेट आणि मोबाईलच्या जगामध्ये मुलांना सुरक्षित कसं राहायचं हे शिकवा. त्यांना सांगा की इंटरनेटवर सगळं काही खरं नसतं आणि त्यांनी आपली वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना कधीही देऊ नये. त्यांना तुमचा विश्वास द्या, जेणेकरून काही चुकलं तरी ते न घाबरता तुम्हाला सांगेल सर्व काही. आता मी तुम्हाला माझंच उदाहरण सांगते. माझे मुलं घरी आले की शाळेमध्ये काय झालं ते अगदी सगळं काही मला सांगतात न घाबरता. ते मग चुकीचं असो किंवा बरोबर असो, त्यांच्याकडून जी चूक झाली ते सुद्धा मला सांगतात आणि दुसऱ्याकडून जी चूक झाली ती सुद्धा मला सांगतात. तर आपल्या मुलांकडून चूक झाली तर त्यांना मारायचं नाही, कधीच मारायचं नाही. त्यांना समजून सांगायचं. मारल्याने मुलं घाबरतात आणि दुसऱ्या वेळेस असं काही घडून जातं ते तुमच्यापर्यंत ते शेअर करत नाहीत. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता चौथीची स्किल आहे आत्मविश्वासाने बोलायला शिकवायचं आहे. जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा त्यांना दुकानदाराशी किंवा वेटरशी स्वतः बोलायला शिका. त्यांना प्रोत्साहन द्या. ऑर्डर घेणे किंवा वस्तू घेणे अशा छोट्या गोष्टीतून त्यांची भीती कमी होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त